नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सतीश कावळे. या ठिकाणी आपण एस-वाय-बी-ए या वर्गातील जे एस-1 जो विषय आहे, पॉलिटिकल वेस्टर्न पॉलिटिकल थॉट, पाश्चिमात्य राजकीय विचार या अभ्यासक्रमातील जे चौथं प्रकरण जे आहे जॉन लॉक, या जॉन लॉक संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती मागच्या लेक्चरला या ठिकाणी आपण घेतलेली आहे आणि हे प्रकरण जे आहे त्या प्रकरणाचा पुढचा भाग जो आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत. या ठिकाणी ह्या प्रकरणामध्ये मागच्या लेक्चरला आपण जॉन लॉक जो विचारवंत आहे इंग्लंडचा, त्या जॉन लॉकच्या विचारासंदर्भातली माहिती जी आहे ती माहिती आपण घेतली होती. यामध्ये जॉन लॉक जो आहे त्या जॉन लॉकचा जन्म इंग्लंडमध्ये झालेला होता. त्याचा पूर्णपणे जीवन परिचय जो आहे तो जीवन परिचय आपण मागच्या सेशनमध्ये बघितला. याशिवाय जॉन लॉक याची ग्रंथसंपदा कोणकोणत्या आहे त्या संदर्भातली सुद्धा माहिती आपण या ठिकाणी घेतलेली होती. तसंच जॉन लॉक याचे सगळ्यात महत्त्वाचे विचार जे आहेत ते म्हणजे मनुष्य स्वभावासंदर्भातले विचार. मनुष्याचा स्वभाव नक्की कसा आहे, काय आहे त्या संदर्भातले विचार या ठिकाणी जॉन लॉक या विचारवंतानं सांगितले आहेत. मूळतः इंग्लंडमध्ये हॉब्स जो विचारवंत होता त्या हॉब्स विचारवंताच्या अतिशय वेगळे विचार, मनुष्य स्वभावासंदर्भातले विचार या ठिकाणी लॉकने स्पष्ट केले होते. आपण हे मागच्या लेक्चरला, मागच्या सेशनमध्ये हे सगळे विचार आपण या ठिकाणी बघितलेले आहे. यानंतर आपल्याला या सेशनमध्ये जॉन लॉक यांचे काही विचार जे आहेत ते विचार आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. यामध्ये प्रथमतः आपल्याला माहीत असेल की जॉन लॉक अतिशय उदारमतवादी विचारवंत होता, व्यक्तिवादी विचारवंत होता आणि म्हणून आपल्याला जॉन लॉक यांचे नैसर्गिक हक्कासंबंधीचे विचार जे आहेत ते नैसर्गिक हक्कासंबंधीचे विचार या सेशनमध्ये आपल्याला बघायचा आहे, पहिला पॉईंट. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे लॉकचे व्यक्तिवादी विचार, कारण लॉक हा खऱ्या अर्थानं व्यक्तिकेंद्री विचारवंत होता. राज्यापेक्षा लॉकने व्यक्तीला फार महत्त्वाचं स्थान जे आहे ते स्थान आपल्या विचारांमध्ये दिलेलं दिसतं. आपण जर इंग्लंडमधल्या सद्यस्थितीचं त्या काळातलं जर वर्णन बघितलं असेल किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थिती जी आहे ती परिस्थिती त्या कालखंडातली बघितली असेल तर व्यक्तीला कुठेतरी दुय्यम स्थान त्या कालखंडामध्ये दिलेलं होतं. परंतु असा एकमेव विचारवंत होता, अतिशय उदारमतवादी विचारवंत होता आणि या विचारवंतानं व्यक्तिवाद फार महत्त्वाचा मानला, व्यक्तीचं स्वातंत्र्य फार महत्त्वाचं मानलं. या संदर्भातले जे विचार जे आहेत ते विचार या सेशन अजेंड्यामध्ये किंवा या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी जे 17वं शतक जे आहे त्या 17व्या शतकामधील जी इंग्लंडमधील जी राजकीय व सामाजिक परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला या ठिकाणी या सेशनमध्ये करायचा आहे. त्या कालखंडामध्ये जी युरोपियन परिस्थिती, विशेषतः इंग्लंडमधील जी अतिशय आपल्याला माहीत असेल की 1688मध्ये इंग्लंडमध्ये राज्यक्रांती झाली. याचा अर्थ त्या कालखंडामध्ये इंग्लंडमध्ये अतिशय असंतोषाची परिस्थिती त्या कालखंडामध्ये उद्भवलेली होती आणि म्हणून त्या कालखंडाचा सगळा परिणाम जो आहे तो खूप मोठा परिणाम हा लॉकच्या विचारांवरती झालेला होता आणि म्हणून त्या कालखंडातली जी परिस्थिती होती राजकीय आणि सामाजिक त्या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी या सेशनमध्ये करायचा आहे. दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे की राज्यव्यवस्था ज्या आहेत त्या राज्यव्यवस्था व्यक्तीला दुय्यम स्थान या ठिकाणी देत होत्या, त्यांचे अधिकार नाकारत होत्या, त्यांचं स्वातंत्र्य नाकारत होत्या. राज्यसंस्था स्वतःला सर्वश्रेष्ठ संस्था, एका बाजूला धर्मसंस्था आणि एका बाजूला राज्यसंस्था स्वतःला अतिशय सर्वश्रेष्ठ मानत होत्या. अशा कालखंडामध्ये नैसर्गिक हक्क किती महत्त्वाचे असतात किंवा नैसर्गिक हक्क माणसाला अगोदरपासून मिळालेले आहेत आणि या हक्कानुसार माणसाला कोणकोणते अधिकार दिलेले आहेत या संदर्भातली सगळी चर्चा जी आहे ती सगळी चर्चा या सेशनमध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत. याशिवाय जॉन लॉकचे व्यक्तिवादी विचार जे आहेत ते विचार जे आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे लॉकचे हे सगळे विचार जे आहेत ते विचार या सेशनमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण जॉन लॉकचे नैसर्गिक हक्कासंबंधीचे विचार कोणकोणते होते त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी घेणार आहोत. नैसर्गिक हक्क आपल्याला माहीत असेल की त्या कालखंडामध्ये असं समजलं जायचं की व्यक्ती जो आहे आणि ज्यावेळेस मागचा कालखंड आपण कार्ल मार्क्सचं सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे, त्याच प्रकारचं वर्णन ह्या ठिकाणी जॉन लॉकनं केलेलं आहे की निसर्गावस्था कशी होती. निसर्गावस्थेमध्ये राज्यसंस्थांचा उगम झालेला नव्हता.
राज्यसंस्थेची बंधनं किंवा राज्यसंस्थेचे कायदे नियम ह्या कालखंडामध्ये अस्तित्वात नव्हती. आणि मग निसर्ग अवस्था जी आहे ती निसर्ग अवस्था अतिशय सुखसंपन्न अशी अवस्था या ठिकाणी त्या अवस्थेचं वर्णन जे आहे ते वर्णन या ठिकाणी लॉकनं केलेलं आहे. या ठिकाणी निसर्ग अवस्थेमध्ये माणसाला सगळे अधिकार होते, निसर्गानं सगळे माणसाला अधिकार दिलेले होते. माणूस स्वतःच्या मनाप्रमाणे या ठिकाणी वर्तन करत होता, मनाप्रमाणे वागत होता. आणि त्याचं जे वागणं आहे, त्याचं जे वर्तन आहे ते निसर्ग नियमाच्या अधीन असायचं. म्हणजे या ठिकाणी स्वैराचार असं म्हणता येणार नाही, परंतु निसर्ग नियमाच्या अधीन त्याचं वर्तन जे आहे ते वर्तन या कालखंडामध्ये होतं. अतिशय समन्वयाचं वातावरण जे आहे, सहकार्याचं वातावरण जे आहे ते सहकार्याचं आणि समन्वयाचं वातावरण या कालखंडामध्ये होतं. आणि म्हणून अतिशय चांगली अवस्था जी आहे ती खऱ्या अर्थानं निसर्ग अवस्था होती असं वर्णन जे आहे ते वर्णन या ठिकाणी लॉकनं केलेलं आहे. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये मात्र राज्यसंस्थांचा उगम झाला आणि राज्यसंस्थेने मात्र व्यक्तीला आपल्या अधीन बनवलं, अधीन केलं. आणि त्यानंतर मात्र व्यक्तीचे अधिकार जे आहेत, व्यक्तीचे हक्क जे आहेत ते मात्र या ठिकाणी कुठेतरी सीमित करण्यात आले. आपल्याला या ठिकाणी जॉन लॉक जो आहे त्या जॉन लॉकनं निसर्गतःच मनुष्याला कोणकोणते अधिकार आहेत ते अधिकारांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. मग पहिला अधिकार जो आहे तो म्हणजे जीविताचा अधिकार. या ठिकाणी पहिला अधिकार या ठिकाणी लॉकने जर कोणता दिलेला आहे तर तो म्हणजे जीविताचा अधिकार, जीवन जगण्याचा अधिकार. आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्याच काय आजच्याही राज्यसंस्था या व्यक्तीला कुठेतरी गौण स्थान देतात. आणि अशा वेळी पूर्वीच्या कालखंडातल्या काही राज्यसंस्था अशा होत्या की अतिशय क्रूर होत्या. म्हणजे समाजाला किंवा लोकांना किंवा नागरिकांना अतिशय क्रूरतेनं वागणूक त्या राज्यसंस्था देत होत्या. मृत्यूदंड देणं हे तर त्यांच्या रोजचं काम झालेलं होतं. आणि अशा प्रकारे राज्यसंस्था ज्या आहेत त्या राज्यसंस्था व्यक्तीचं जे जीवन आहे त्या जीवनावरती सुद्धा एक प्रकारे आपला अधिकार जो आहे तो अधिकार दाखवत होत्या. या ठिकाणी जॉन लॉकने मात्र असं स्पष्ट केलेलं आहे की प्रत्येक निसर्गातल्या प्रत्येक प्राण्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे. निसर्गतःच प्रत्येक व्यक्ती जो आहे तो प्रत्येक व्यक्ती आपला जीवन जे आहे ते जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील असतो. मग पृथ्वीवरील प्रत्येक पशु पक्षी आणि माणूस किंवा कोणताही व्यक्ती किंवा कोणताही पशुप्राणी असेल तरी त्या प्रत्येक पशुप्राण्यांना आपलं जीवन जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि म्हणून राज्यसंस्था ज्या आहेत त्या राज्यसंस्थांनी व्यक्तीच्या या जीवितावरती कमीत कमी अधिकार जे आहेत ते आपले कमीत कमी अधिकार दाखवावेत असं या ठिकाणी लॉकने म्हटलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येकाला जीवन जगण्याचा हा अधिकार निसर्गानं व्यक्तीला बहाल केलेला आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीला असावा असं मत जे आहे ते मत या ठिकाणी जॉन लॉकचं आपल्याला या ठिकाणी दिसतं. दुसरा जो अधिकार जॉन लॉकने सांगितलेला आहे तो म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार. या ठिकाणी हॉब्स विचारवंत जो आहे तो हॉब्स विचारवंत असं म्हणतो की स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, अशा प्रकारची एक भूमिका जी आहे ती भूमिका एक निगेटिव्हली भूमिका या ठिकाणी जो हॉब्स विचारवंत आहे त्या हॉब्स विचारवंताने घेतलेली आहे. त्याचं म्हणणं असं आहे की लोकांना स्वातंत्र्य दिलं तर मोठ्या प्रमाणात स्वैराचार जो आहे, कारण लोक त्यांच्या मनाप्रमाणे कोणती कृती करतील आणि अशा प्रकारचा एक स्वैराचार जो आहे तो स्वैराचार समाजामध्ये त्या राष्ट्रामध्ये निर्माण होईल आणि म्हणून तो स्वातंत्र्याला स्वैराचार असं म्हणतो. परंतु जॉन लॉकने मात्र या ठिकाणी अतिशय हॉबच्या विरोधात विचार या ठिकाणी मांडलेले आहे. तो व्यक्तीचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी या जॉन लॉक विचारवंताला स्वातंत्र्याचा अधिकार अतिशय महत्त्वपूर्ण वाटतो. आणि म्हणून तो असं म्हणतोय की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, तर स्वातंत्र्याचा खरा अर्थ जो निसर्गाच्या चौकटीत राहून निसर्गाचे जे नियम आहेत, निसर्गाचे जे कायदे आहेत त्या कायद्यांचं पालन करून आपल्या मनाप्रमाणे वर्तन करणं म्हणजे स्वातंत्र्य उपभोगणं. आणि म्हणून या ठिकाणी लॉक विचारवंत जो आहे त्या लॉक विचारवंताला विकासासाठी किंवा प्रत्येक समाजाच्या विकासासाठी, व्यक्तीच्या विकासासाठी, पर्यायाने राष्ट्राच्या विकासासाठी स्वातंत्र्याचा अधिकार या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण वाटतो. आता या ठिकाणी तिसरा जो अधिकार जो आहे तो अधिकार या ठिकाणी जॉन लॉकनं वर्णन केलेला आहे तो म्हणजे मालमत्तेचा किंवा संपत्तीचा अधिकार. लॉक असं म्हणतोय की ही जी नैसर्गिक सगळी संपत्ती आहेत त्या नैसर्गिक संपत्ती ही परमेश्वराने समाजाला दिलेली देणगी आहे, ही सगळ्या समाजाची आहे असं कुठेतरी वक्तव्य एका ठिकाणी या ठिकाणी लॉक करताना दिसतो. परंतु
या ठिकाणी लॉक असंही म्हणतो की ज्या परमेश्वराने ही सगळी संपदा जी आहे, नैसर्गिक संपदा ही जरी निर्माण केलेली असली तरी मनुष्य प्राणी जो आहे तो मनुष्य प्राण्याला त्याने बुद्धिमत्ता दिलेली आहे, परमेश्वराने शरीर दिलेलं आहे आणि या बुद्धिमत्तेच्या शरीराच्या जोरावरती तो कष्ट करून या भूमीवर उत्पादन घेऊ शकतो, त्यातून जमीन कसू शकतो, जमीन तयार करू शकतो आणि या नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर उपयोग या ठिकाणी घेऊ शकतो. ज्यावेळेस व्यक्ती स्वतःच्या श्रमाचा उपयोग करत असेल त्यावेळी त्यानं ज्या जमिनीवरती कष्ट केलेलं आहे त्यातून जे उत्पादन मिळवलेलं आहे त्या उत्पादनावर त्याची मालकी असणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणून त्यानं जी जमीन कसलेली आहे, ज्यातून संपत्ती निर्माण केलेली आहे त्या संपत्तीवर जर त्याचा अधिकार असेल तर या ठिकाणी राज्यव्यवस्था ज्या आहे त्या राज्यव्यवस्थांना कोणत्याही प्रकारे व्यक्तीच्या या मालमत्तेचा अधिकार जो आहे तो अधिकार नाकारता येणार नाही. कारण व्यक्तीने स्वतः श्रम खर्च केलेले असल्यामुळे ती त्याची असल्यामुळं किंवा तो त्याची आहे अशा प्रकारचा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी जॉन लॉकने स्पष्ट केलेला आहे. अशा प्रकारे जॉन लॉक जो आहे तो जॉन लॉक असं म्हणतोय की जीविताचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, मालमत्तेचा आणि संपत्तीचा अधिकार हे 3 जे अधिकार आहेत हे 3 अधिकार माणसाला निसर्गतःच मिळालेले आहे. राज्यव्यवस्थेने किंवा राज्यव्यवस्था ज्या आहेत त्या राज्यव्यवस्थांनी या 3 अधिकारांना मान्यता या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे माणसाचे हे 3 अधिकार कोणतीही राज्यव्यवस्था नाकारू शकणार नाहीये आणि म्हणून हे अधिकार प्रत्येक राज्यव्यवस्थेने व्यक्तीला द्यावेत असा विचारांचा पुरस्कर्ता जर कोण असेल तर तो म्हणजे जॉन लॉक. तर अशा प्रकारे आपल्याला या जॉन लॉकचे नैसर्गिक हक्कासंबंधीचे विचार जे आहेत ते विचार आपण या ठिकाणी समजून घेतले. पुढे आपण बघणार आहोत ते म्हणजे जॉन लॉकचे व्यक्तिवादी विचार. या ठिकाणी आपण मागाशी म्हटल्याप्रमाणे हॉब्स जो विचारवंत होता तो हॉब्स विचारवंत कुठेतरी राष्ट्रवादी अधिक वाटतो. तो राज्याला साध्य मानतो आणि व्यक्तीला साधन मानतो आणि कुठेतरी व्यक्तीला तो दुय्यम स्थान देतो आणि राज्यव्यवस्थांना प्रथम स्थान देतो. राज्य संस्था ज्या आहेत त्या अधिक बलशाली कशा होतील यासाठी हॉब्स सारखा विचारवंत जो आहे तो प्रयत्नशील आहे. परंतु जॉन लॉक जो आहे तो अतिशय वेगळ्या विचारांचा व्यक्ती आहे, अतिशय उदारमतवादी व्यक्ती आहे आणि या ठिकाणी त्याला व्यक्ती फार महत्त्वपूर्ण वाटते आणि म्हणून त्याचे जे विचार आहेत जॉन लॉकचे ते व्यक्तिवादी विचार या ठिकाणी आपण म्हणू शकू आणि हे व्यक्तिवादी विचार काय काय आहेत ते आपण या ठिकाणी पुढच्या मुद्द्यांद्वारे त्यांचे हे जे विचार आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेऊ. पहिला पॉईंट आहे, पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे व्यक्तीला नैसर्गिक हक्क असतात. मगाशीच आपण नैसर्गिक हक्कासंदर्भातली माहिती घेतली की राज्यसंस्था ज्या असतात त्या अतिशय स्ट्रॉंग असतात, धर्मसंस्था त्यांना पूरक असतात. धर्मसंस्था आणि राज्यसंस्था या आपल्या मनाप्रमाणे राज्यव्यवस्था चालवतात आणि आपल्या मनाप्रमाणे जे नियम आहेत, कायदे आहेत ते कायद्यांची निर्मिती करतात. अशावेळी राज्यसंस्था ज्या आहेत त्या राज्यसंस्था व्यक्तीचे अधिकार जे आहेत ते अधिकार कुठेतरी संकुचित करण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी लॉकला हे स्पष्ट करायचं आहे की व्यक्तीला जरी राज्यसंस्था बळकट असल्या, राज्यसंस्थांकडे सगळे नियम कायदे बनवण्याचा अधिकार असला तरी मात्र राज्यसंस्था ज्या आहेत त्या राज्यसंस्था व्यक्तीच्या जे अधिकार आहेत, त्याचा जीवन जगण्याचा अधिकार, त्याचा स्वातंत्र्याचा अधिकार आणि त्याच्या मालमत्ता किंवा संपत्तीचा अधिकार हे अधिकार, नैसर्गिक अधिकार जे आहेत ते या ठिकाणी नाकारू शकत नाही. निसर्गानेच किंवा मूळतःच जन्मतःच त्याला हे सगळे अधिकार या ठिकाणी मिळालेले आहेत आणि या ठिकाणी व्यक्ती जो आहे तो व्यक्ती या अधिकारांचा पुरेपूर उपयोग या ठिकाणी करू शकतो असा विचार या ठिकाणी जॉन लॉक या विचारवंताने या ठिकाणी मांडलेला आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे व्यक्ती हाच केंद्रबिंदू. बरेचसे विचारवंत जे आहेत ते बरेचसे विचारवंत आपण अनुभवले असतील, बघितले असतील. या विचारवंतांना राज्यसंस्था फार महत्त्वपूर्ण वाटतात. म्हणजे राज्यसंस्था जर राष्ट्र जर विकसित करायचं असेल, राष्ट्र जर प्रगतीपथावर न्यायचं असेल तर त्यांच्यासाठी राष्ट्र फार महत्त्वपूर्ण आहे आणि त्यासाठी ते साध्य राष्ट्र मानतात आणि साधन मानतात व्यक्तींना. म्हणजे व्यक्ती साधन आहे आणि राष्ट्र साध्य आहे असा एक वेगळा विचार जो आहे तो वेगळा विचार या राष्ट्रवाद्यांचा आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून व्यक्ती आणि समाज या सगळ्यांचा उपयोग जो आहे तो सगळ्यांचा उपयोग तो राष्ट्रासाठी करण्याचा प्रयत्न करतात. आजही अनेक अशा राज्यसंस्था आहेत
ज्या आपल्याला आजही मोठ्या प्रमाणात दिसतात, ज्या सर्वंकषवादी व्यवस्था आहेत, ज्या साम्यवादी राजवटी ज्या देशांमध्ये आहेत, आजही आपल्याला तेच दिसतंय की तिथे राष्ट्र जे आहेत ते साध्य आहेत आणि तिथला समाज जो आहे, तिथले नागरिक जे आहेत ते साधन आहे. आणि म्हणून या ठिकाणी जॉन लॉक सारखा विचारवंत मात्र यापेक्षा एक वेगळा विचार करताना दिसतो. तो व्यक्तीला या ठिकाणी साध्य मानतो आणि राज्याला साधन मानतो. व्यक्तिविकास या ठिकाणी फार महत्त्वपूर्ण लॉकला वाटतो आणि म्हणून व्यक्तिविकास करण्यासाठी राज्यसंस्था आहे, राज्यसंस्थांची निर्मिती झालेली आहे असं या ठिकाणी लॉक सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे पहिल्यांदा समाजाची निर्मिती झाली, कुटुंबाची निर्मितीतून समाज निर्माण झाला आणि समाजाच्या निर्मितीतून समाजाच्या संपत्तीच्या रक्षणासाठी, समाजाच्या संपत्तीच्या रक्षणासाठी आणि जो समाज आहे त्यांच्या जीविताच्या रक्षणासाठी राज्यसंस्थांचा उदय झाला. अशा प्रकारचा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी लॉकनं मांडलेला आहे. थोडक्यात या मुद्द्यामध्ये आपल्याला असं म्हणावं लागेल की या ठिकाणी लॉकचा जो विचारांचा केंद्रबिंदू आहे तो केंद्रबिंदू व्यक्ती आहे. राज्यसंस्थांनी सगळं काही व्यक्तींसाठी करायचं आहे. राज्यसंस्थांनी व्यक्तीचं संरक्षण करायचं आहे, त्याच्या जीविताचं संरक्षण करायचं आहे, त्याच्या मालमत्तेचं संरक्षण करायचं आहे. एवढंच नाही तर या व्यतिरिक्त त्यानं या ठिकाणी जी कल्याणकारी योजना ज्या आहेत त्या कल्याणकारी योजनांचा उपयोगसुद्धा याच ठिकाणी व्यक्तीला करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारचा एक वेगळा विचार लॉकने या ठिकाणी मांडलेला आहे. दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे व्यक्तीचं जे स्थान जे आहे ते स्वतंत्र आहे असा विचार या ठिकाणी लॉकने मांडलेला आहे. आपल्याला माहीत असेल की व्यक्ती आणि राज्यसंस्था या फार महत्त्वपूर्ण बाबी आहेत. लॉकने आपले सगळे विचार ज्यावेळेस स्पष्ट केले त्यावेळेस विचार सगळे स्पष्ट करताना राज्यसंस्था ज्या आहेत त्या राज्यसंस्थांना त्यानं दुय्यम या ठिकाणी लेखलेलं आहे, दुय्यम स्थानावरती ठेवलेलं आहे. तर त्याचे विचार जे आहेत ते सगळे व्यक्ती केंद्रबिंदू मानून त्यांना आपले हे सगळे विचार स्पष्ट केलेले आहे. आणि म्हणून राज्यसंस्थेमध्ये इतर घटक जरी असले तरी मात्र व्यक्ती जे आहे त्या व्यक्तीचं स्थान जे आहे ते पूर्णपणे स्वतंत्र असेल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. राज्यसंस्थांवरती व्यक्तीचं नियंत्रण असेल. म्हणजे एका बाजूला असं म्हटलं जातं की राज्यसंस्था ज्या आहेत त्या राज्यसंस्था व्यक्तीवरती नियंत्रण ठेवतील असं कुठेतरी म्हटलं जातं, काही विचारवंत म्हणतात. परंतु या ठिकाणी लॉक सांगतोय की व्यक्तीचं स्थान अबाधित आहे, व्यक्ती स्वतंत्र आहे आणि या व्यक्तीनं राज्यसंस्था निर्माण केलेल्या असल्यामुळं व्यक्तीचं पूर्णपणे नियंत्रण जे आहे ते नियंत्रण या राज्यसंस्थांवर असलं पाहिजे असा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी जॉन लॉक या विचारवंतांना मांडलेला आहे. पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे व्यक्तीचे राज्यावर नियंत्रण. व्यक्तीचे राज्यावर नियंत्रण मगाशी म्हटल्याप्रमाणे की राज्यसंस्था या अगोदरपासून नव्हत्या. म्हणजे आपण जो निसर्ग कालखंड बघू, जॉन लॉकचा जो निसर्ग अवस्था जी आहे त्या निसर्ग अवस्थेमध्ये राज्यसंस्था त्यानं वर्णन केलेलं नाही. तो सांगतो राज्यसंस्था नव्हत्या, सगळं खेळमेळीचं वातावरण होतं आणि सगळीकडे सहकार्य समन्वय होता, लोकांमध्ये एकमेकांमध्ये समन्वय होता, नैसर्गिक कायदे होते आणि नैसर्गिक कायद्याच्या अधीन राहून लोक आपलं कार्य जे आहे ते कार्य करत होते. अशा काळामध्ये राज्यसंस्था नव्हत्या, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये आपल्या संरक्षणासाठी, जीविताच्या संरक्षणासाठी आणि संपत्तीच्या संरक्षणासाठी राज्यसंस्थांची निर्मिती झाली. अशावेळी या ठिकाणी जॉन लॉक जो विचारवंत आहे तो जॉन लॉक विचारवंत असं म्हणतोय की व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीचं राज्यावर नियंत्रण या ठिकाणी असणं आवश्यक आहे. व्यक्तीला जर राज्यसंस्था योग्य वाटल्या नाही, जर राज्यसंस्थांनी जर चांगल्या प्रकारे काम केलं नाही, कार्य केलं नाही किंवा अधिक आपल्या बळाचा जो आपल्या अधिकार पदाचा जो वापर आहे तो वापर जर ते गैरप्रकारे करत असतील तर अशा वेळी त्या राज्यसंस्थेला बरखास्त करण्याचा किंवा त्या व्यक्तींना पदावरून काढण्याचा पूर्णपणे अधिकार हा त्या व्यक्तींचा किंवा त्या समाजाचा असेल. म्हणजे थोडक्यात व्यक्ती जो आहे तो व्यक्ती या ठिकाणी राज्यावर त्याचं पूर्णपणे या ठिकाणी नियंत्रण असेल अशा प्रकारचा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी जॉन लॉक या विचारवंताने मांडलेला आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जॉन लॉक या विचारवंतांना आपले व्यक्तिवादी विचार स्पष्ट केले. या व्यक्तिवादी विचारामध्ये आपण जे पॉईंट बघितले त्या पॉईंटमध्ये आपल्याला जे 4 पॉईंट आपण बघितले त्या पॉईंटमध्ये आपल्याला जो विचार आहे तो विचार व्यक्तिवादी किंवा व्यक्ती केंद्रबिंदूत आपल्याला या ठिकाणी वाटतो. दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे केवळ व्यक्तीचं राज्यावर नियंत्रण असेल असं जरी असलं तरी मात्र राज्य जे आहे ते एक व्यक्तिविकासाचं एक महत्त्वाचं साधन आहे असंही लॉकनं म्हटलेलं आहे. केवळ राज्यानं
व्यक्तीचं संरक्षण करायचं आहे जीविताचं किंवा त्यांच्या संपत्तीचं, इतकंच नाही तर व्यक्तिविकासाला जास्तीत जास्त संधी जी आहेत ती संधी मिळवून देण्याचं कामसुद्धा राज्यव्यवस्थांनी या ठिकाणी केलं पाहिजेत. अशा प्रकारचा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी जॉन लॉकने स्पष्ट केलेला आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे व्यक्ती जो आहेत, राज्यसंस्था ज्या आहेत त्या राज्यसंस्था व्यक्तीमुळे निर्माण झालेल्या आहेत, समाजामुळे निर्माण झालेल्या आहेत आणि म्हणून राज्य जे आहेत त्या राज्याचं कमीत कमी नियंत्रण हे व्यक्तीवर असलं पाहिजेत असं या ठिकाणी लॉक म्हणतोय. लॉकच्या मते राज्य जे आहेत त्या राज्याने कमीत कमी नियंत्रण जर ठेवण्याचा प्रयत्न केला तर व्यक्ती खऱ्या अर्थानं आपला विकास जो आहे तो विकास करू शकेल. पर्यायानं समाजाचा विकास होईल, पर्यायानं राष्ट्राचा विकास होईल. अशा प्रकारची एक भूमिका जी आहे ती भूमिका या ठिकाणी लॉकने घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जॉन लॉक यांचे व्यक्तिवादी विचार या ठिकाणी बघितले. याच्यामध्ये हे 6 पॉईंट जे आहेत, व्यक्तीला नैसर्गिक हक्क असतात, त्याचा व्यक्ती हा केंद्रबिंदू आहे, व्यक्तीचं स्थान जे आहे राज्यामध्ये ते पूर्णपणे स्वतंत्र आहे, व्यक्तीचं राज्यावर नियंत्रण आहे, राज्याचं व्यक्तीवर नाही तर व्यक्तीचं राज्यावर नियंत्रण आहे आणि राज्यसंस्था ज्या आहेत त्या राज्यसंस्था व्यक्तिविकासाचं एक महत्त्वाचं साधन आहे. व्यक्तीचा विकास साधायचा असेल तर राज्यसंस्था ते करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याचं कमीत कमी नियंत्रण जे आहे ते कमीत कमी नियंत्रण या ठिकाणी व्यक्तीवर असेल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. थोडक्यात आपल्याला असं म्हणावं लागेल की राज्यसंस्था या ठिकाणी जॉन लॉक या विचारवंतांना राज्यसंस्थेला दुय्यम स्थान दिलेलं आहे आणि अशा राज्यसंस्था जर योग्य प्रकारे काम करत नसतील, कार्य करत नसतील तर अशावेळी त्या राज्यसंस्था पूर्णपणे बरखास्त करण्याचा या ठिकाणी अधिकार जो आहे तो अधिकार लोकांना असेल. थोडक्यात आपल्याला असं म्हणावं लागेल की जॉन लॉकच्या या विचारांमध्ये एक राज्यसंस्था जरी असल्या तरी या ठिकाणी जॉन लॉकला असं वाटतंय की व्यक्तीला ऑलरेडी अगोदरपासून नैसर्गिक अधिकार या ठिकाणी मिळालेले आहेत आणि म्हणून त्या नैसर्गिक अधिकाराच्या अधीन राहून लोक कार्य करतात. राज्यसंस्थांनी सुद्धा या ठिकाणी तीच भूमिका घ्यावी असं या ठिकाणी लॉकला वाटतंय. तर अशा प्रकारे आपण जॉन लॉकचे जे व्यक्तिवादी विचार जे आहेत त्या व्यक्तिवादी विचारांची या ठिकाणी चर्चा केलेली आहे. तर या ठिकाणी या लेक्चरमध्ये आपण 2 महत्त्वाचे विचार जे आहेत ते 2 विचार या ठिकाणी समजून घेतले. पहिले जे आहे ते म्हणजे जॉन लॉकचे नैसर्गिक हक्कासंबंधीचे विचार. जॉन लॉकने व्यक्तीला 3 अधिकार दिलेले आहेत. याच्यामध्ये जीविताचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, संपत्तीचा अधिकार आहे. हे 3 अधिकार या ठिकाणी कोणीही व्यक्तीपासून हिरावून घेऊ शकत नाही असा एक थोडक्यात विचार जो आहे तो विचार या ठिकाणी जॉन लॉकने मांडलेला आहे. दुसरा जो विचार आहे तो म्हणजे जॉन लॉकचे व्यक्तिवाद संदर्भातील विचार. हे आपण या ठिकाणी समजून घेतले. राज्य साधन आहे आणि व्यक्ती साध्य आहे. व्यक्ती फार महत्त्वपूर्ण या ठिकाणी लॉकला वाटते. तर अशा प्रकारे 2 विचार जे आहेत ते 2 विचार या ठिकाणी आपण समजून घेतलेले आहे. पुढचं जे आहे ते म्हणजे आपण या ठिकाणी गृहपाठ जो आहे तो गृहपाठ घेणार आहोत. प्रश्न आहे जॉन लॉकचे नैसर्गिक हक्कासंबंधीचे विचार स्पष्ट करा. ते आपण या ठिकाणी व्यवस्थित सविस्तररित्या या ठिकाणी बघितलेले आहे. आणि दुसरा जो आहे तो दुसरा म्हणजे जॉन लॉकचे व्यक्तिवादासंदर्भातील विचार स्पष्ट करा. याच्यामध्ये हे प्रश्न जे आहेत ते प्रश्न 20-20 मार्कांना तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनसाठी येऊ शकतात. जॉन लॉकचे नैसर्गिक हक्कासंबंधीचे विचार स्पष्ट करा किंवा जॉन लॉकचे व्यक्तिवादासंदर्भातील विचार स्पष्ट करा. याच्यामध्ये केवळ 5 मार्कांसाठी जीविताचा अधिकार स्पष्ट करा असाही प्रश्न येऊ शकतो किंवा स्वातंत्र्याचा अधिकार सांगा असं टिपाद्यामध्ये सुद्धा आपल्याला 5 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला हे 2 प्रश्न जे आहेत ते 2 प्रश्नांची चर्चा आपण केलेली आहे. या संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती तुम्ही मला ईमेल करू शकतात. यानंतर आपण पुढच्या सेशनमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये आपण जो जॉन लॉक जो विचारवंत आहे त्या जॉन लॉकचे सामाजिक करार संबंधीचे विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी समजून घेणार आहोत. म्हणजे जॉन लॉकचा मूळ विचारांचा गाभा काय असेल तो म्हणजे सामाजिक करार आणि म्हणून आपल्याला जॉन लॉकचे सामाजिक करारासंबंधीचे विचार या ठिकाणी समजून घ्यायचे आहे. याशिवाय आपल्याला जॉन लॉक यांचे जे सामाजिक करारासंबंधीचे विचार आहेत त्याच्यावरचं टीकात्मक परीक्षण बाकीच्या विचारवंतांनी केलेलं आहे. त्या संदर्भातले विचारसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. तर अशा प्रकारे पुढचं लेक्चर जे आहे ते पुढचं लेक्चर आपण या संदर्भामध्ये घेणार आहोत. तर हे लेक्चर या ठिकाणीच मी संपवतो. बाकीचे तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद.